नागपूरच्या संघर्षनगर चौकात एक थरारक अपघात घडला। या अपघातात अनेक गाड्यांचा समावेश असून परिसरात एकच गोंधळ उडाला होता। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। नागपूरच्या वर्दळीच्या संघर्षनगर चौकात दुपारी हा भीषण अपघात झालाय। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार अपघात इतका जोरदार होता की गाड्या एकमेकांवर आदळून दूरवर फेकल्या गेल्या। या अपघातात 4 प्रमुख वाहनांचा समावेश आहे। MS4GJ 4980 क्रमांकाची गाडी जी मयूर गावंडे यांच्या मालकीची आहे आणि ते प्रधानमंत्री आवास योजना गेट नंबर 2 येथे राहतात। दुसरी गाडी टाटा S क्रमांकाची MH34BZ 7765 ही जितेंद्र श्रावण कावरे यांची आहे। तर तिसरी गाडी MH49BR 7877 कैलास वांढे यांची असून ते खरबल शांतेश्वर नगर वाठोडा येथे राहणारे आहेत। आणि चौथी गाडी MH49W 5372 क्रमांकाची मीरज राठोड यांची असून ते वाठोडा अनमोल नगर येथे राहतात। या अपघातानंतर संघर्षनगर चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली। रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केलेत। वाहतूक पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत करण्याकरिता प्रयत्न केलेत। या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र वेगामुळे किंवा सिग्नल तोडल्यामुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। क्या बताएंगे बताइए। हम लोग वहाँ रेस्टोरेंट से खाना आके वापस यहाँ से लौट रहे थे और गाड़ी मेरे आगे ट्रॉला था और हम लोग मैं अपनी गाड़ी मेरी गाड़ी 30-40 की स्पीड पर गाड़ी थी। पीछे सामने से बड़ा ट्रॉला आया, उसको साइड से टक्कर मारी और टक्कर मारते घसीटते आगे ले गया। पीछे से एक और ट्रॉला आया, उसको 4-5 गाड़ियों को टक्कर मारते खींच के ले गया। मेरी गाड़ी राइट से फंस गई, लेफ्ट से फंस गई, दोनों गाड़ी से फंस गई और मैं निकल भी नहीं पा रहा था, आगे नहीं पा रहा था। मेरे पीछे 3-4 गाड़ियाँ और थी, बहुत बुरी तरह डैमेज हुई। उनमें से 1-2 लोग को मेडिकल में हॉस्पिटल में लेके भी गए। शुक्र था कि मेरी गाड़ी राइट फंस गई तो निकल नहीं पा रही थी। हम लोग जोर से टक्कर मार के वहाँ से निकले। गाडी ते सगळ्या गाड्या सिग्नलवर लागलेल्या होत्या। सिग्नल बंद होतं, सगळ्या गाड्या सिग्नलवर उभ्या होत्या। ट्रकवाला एकदम मागून आला, एकदम स्पीडनी त्यांनी आधी त्या गाडीला ठोकलं, त्यानंतर माझी गाडीला एकदम साईडनी पूर्ण घासत नेलं आणि इथे 3-4 गाड्या होत्या। 3-4 गाड्यांना पूर्ण घासत नेऊन तो भगत होता। बघता तो तिथे थांबवलं, त्याला लोकांनी आडवे झाले। समोर गाडी होती, त्याला निघायला जागा भेटली नाही, त्याच्यामुळे तो तिथेच उभा राहिला आणि ड्रायव्हर बघून गेला। तिथे कंडक्टर सापडला, तो पूर्णपणे दारू पिऊन आहे आणि ड्रायव्हर पण दारू पिऊन होता, त्यामुळे तो बघायला तिथं पूर्णपणे पडून गेला तिथं। संघर्षनगर चौकातील अपघातामुळे नागपूरमधील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तर पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत। या अपघाताशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि इतर ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज।